इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। पिकअप दुचाकीच्या भीषण अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे। ही घटना वरुड तालुक्यातील रवाळा गावात मंगळवारी 11 फेब्रुवारीला घडली। यात भगवान बिहारी आणि त्यांचा मुलगा मिलिंद बिहारी राहणार गव्हाणकुंड यांचा जागीच मृत्यू झाला। अधिक माहितीनुसार वन विभागाने वरुड तालुक्यातील रवाळा मार्गावर 200 मीटर पर्यंत कचरा जाळला होता, त्यामुळे रस्त्यावर धूर पसरला। दरम्यान याच मार्गावर मंगळवारी सकाळी 11च्या दरम्यान पिकअप चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून गव्हाणकुंड ते शेंदुरजना घाटाकडे जाणाऱ्या भगवान आणि मिलिंद बिहारी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की मिलिंद बिहारी जाळलेल्या कचऱ्यावर जाऊन पडले। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील भगवान बिहारी यांचा पाय तुटल्यामुळे ते गंभीर जखमी झाले। काही वेळानंतर उपचाराअभावी त्यांचा ही घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच शेंदुरजना घाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक महाडिक पथकासह घटनास्थळी पोहोचले। यावेळी नागरिकांनी बरीच गर्दी केली होती। अपघातानंतर आरोपी पिकअप चालक सरळ पोलीस ठाण्यात पोहोचला। त्याने घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला। पोलिसांनी त्याला अटक केली। दोन्ही मृतदेह वरुड उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले। या घटनेमुळे गव्हाणकुंड गावात शोककळा पसरली आहे।